कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई पण नीट सांगत नाही की बाबा कुठे आहे। तो तुला त्या विलन पासून वाचवायला आलेला ना, तरी तू तुला भेटला नाही। तेच ना, बाबा आलंच नाही तरी पण त्यांनी मला सोडून दिलं। त्यांनी खरंच तुला बांधून ठेवलेलं? हो, किती भयानक होतं ना ते। आणि मी खूप घाबरलो होतो। त्यांच्याकडे एवढा मोठा चुरा पण होता। मी सारखा रडत होतो, खूप डेंजर होती ती माणसं। ओ नो, त्यांनीच बाबाला पकडून ठेवलं नसेल ना? नाही नाही, आपला बाबा खूप स्ट्रॉंग आहे। आपला बाबा त्यांना एका बुक्कीत मारेल। मग आपला बाबा आला का नाही? कुठे असेल आपला बाबा? मला माहितीये तुमचा बाबा कुठे, सांगू? सांग ना प्लीज। तू तर बनी दादालाच वाचवायला गेलेला। पण बाबा तर तिकडे आलाच नव्हता। ते मला नाही माहिती, पण तू तुलाच वाचवायला गेलेला। आणि माहितीये त्या लोकांनी बाबाला गोळ्या घातल्या। लागलंय तुमच्या बिचाऱ्या बाबाला। बाबा हॉस्पिटलमध्ये, खूप त्रास होतोय त्याला। आणि बाबा कोमामध्ये गेलाय। कोमा म्हणजे काय, कसं सांगू यांना? कोमा म्हणजे बाबा खूप गाढ झोप येते। कदाचित बाबा त्या झोपेतून कधीच उठणार नाही। डायरेक्ट देवबाप्पाच्या घरी जाणार। नाही नाही, बाबा देवघराच्या घरी नाही जाणार। हे सगळं माझ्यामुळेच झाले ना, माझ्यामुळे बाबाला गोळी खावी लागली। हो ना। हे पण बनी, तू आकाश त्याला बाबा बाबा का म्हणतोस रे? तू तुझा काय बाबा तनाया? बस झालं तुझं। बाबा हॉस्पिटल मध्ये आहे नाही? आम्हाला का नाही सांगितलं कोणी? सॉरी बाळ, मला वाटलं तुम्ही सगळे घाबरून जाल ना, म्हणून नाही सांगू शकले। खरंच सॉरी। बाबाला गोळी लागली आहे ना? बाळा, बाबा लवकरच बरे होतील आणि घरी पण येतील लवकर। आणि तुम्हाला तर माहिती ना, आपला बाबा किती स्ट्रॉंग आहे, है ना? हो, आमचा बाबा खूप स्ट्रॉंग आहे। बस थोडेसे आजारी आहेत, पण लवकरच पूर्ण बरे होतील। येणार ना तो घरी? नक्की येतील, लवकर येतील। तुम्ही अजिबात काळजी नका करू। चला जा, खेळायला जा बरं। वाव, लहान मुलांची पण किती सहज खोटं बोलतेस का तू? लाज नाही वाटत तुला? लाज तुला नाही वाटत? काय बोलत होतीस तू बनीला? की आकाशराव त्याचे बाबा नाही आहेत? खोटं बोलले? हा, खरंच आहे ना हे? आकाश नाहीच आहे त्याचा बाबा, लकी आहे। अगं तनया, लहान आहे तो। आता कुठे त्याच्या जीवावर बेतलं होतं, त्याला त्याच्या वडिलांची, आकाशरावांची आठवण येते। हे सगळं बोलताना खरंच कसं नाही वाटलं ग? खरं सांगू का, मला ना कीव येते तुझ्या मुलाची। आपल्या आईच्या बापांची फळं भोगतोय, दुसरं काय? बिचारा, माझंच चुकलं। तुझ्यासारख्या मुलीकडून सहानुभूतीची अपेक्षा करणं म्हणजेच मूर्खपणा। पण एक गोष्ट लक्षात ठेवताना, मी आणि आकाशराव अजूनही नवरा बायको आहोत। आणि त्या नात्याने आकाशराव अजूनही बनीचे बाबाच आहेत। हे कोणीही खोडून काढू शकत नाही, आणि तू तर अजिबात नाही। ए, हा जो ऍटिट्यूड दाखवतेस ना, जास्त काय टिकणार नाही, कळलं का? आम्ही सगळे तर वाट बघतोय
की कधी तुला आणि तुझ्या मुलाला या घरातून बाहेर हाकलून लावते. तोपर्यंत मजा घ्या वसू वहिनी. बाय द वे, शूटर कोण आहे ते कळलं का ग? नाही, मी ऐकलंय तुझ्या आई बाबांची पण चौकशी केली म्हणे. मग कदाचित त्यांनीच नाही ना आकाश दादाची सुपारी वगैरे दिली. आय एम जस्ट सेइंग. तुझी हिंमतच कशी झाली रे उरलेले पैसे मागण्याची? आपल्यामध्ये काय डील झालं होतं? काय डील झालं होतं की तो आकाश ठाकूर मेला पाहिजे? जिवंत आहे तो अजून. मॅडम त्याचं काय नाही, 2 दिवसात मरेल तो. आपल्या माणसापासून कोण वाचत नाही. हो? हेच तोंडवर करून सांगितलं होतंस मला. मग काय झालं? तरी तुला 1000दा सांगितलं होतं मी. स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की त्या आकाश ठाकूरच्या डोक्यात गोळी घाल म्हणून. सांगितलं होतं की नाही? मॅडम अंधार होता तिकडे. वाह, ऐका ना, ते पेमेंट कंप्लीट करून टाका ना तुम्ही. यू बेटर नॉट आस्क फॉर मनी. जोपर्यंत तो आकाश ठाकूर मरत नाही ना, एक छदा मिळणार नाहीये तुला. भाई लक्की आलाय. लकी? डोंट वरी मॅडम, आपला फ्रेंड आहे. व्हॉट? बोलू नकोस अजिबात, कळलं? क्या भाई, कैसे याद किया? टाइमपास नकोय रे. मी ऐकलं लय मोठा झालाय तू. आपल्या लाईन मधल्या सगळ्यांबद्दल सगळ्या आतल्या खबरी असतात तुला. माहिती नसेल तरी तुझ्यासाठी सगळी माहिती काढून दे. बोल तर. आकाश ठाकूर नावाच्या माणसावर आत्ताच हल्ला झाला होता. त्याबद्दलची सगळी माहिती पाहिजे मला. त्याची सुपारी कोणी दिली, ती कोणी घेतली, ही सगळी माहिती. गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर काय झालं हे कळेपर्यंत ना ती व्यक्तीच पळून गेली. कोणी दिसेनासच झालं. कोणी केलं, का केलं, काय सांगता येत नाही. वसू का त्यात सांगण्यासारखं काय? हे 100% शार्दूलचंच काम आहे. मलाही असंच वाटतंय वसू. नाहीतरी त्यांनी धमकी दिलीच होती ना आकाशला संपवायची. त्याला वाटलं असेल ना एकदा आकाशरावांना संपवलं की आपल्याला बनीचा ताबा सहज घेता येईल म्हणून. माझी तर आता खात्रीच पटत चालली. ठाकूरांच्या घरात पुन्हा शिरण्यासाठी शार्दूल कुठल्याही थराला जाऊ शकतो. होय, बरोबर बोलते तू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.